हॅलो फ्रेंड्स, विविध रंगांनी नटलेला सण म्हणलं की आपल्याला होळीची आठवण येते। सर्वात प्रथम तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा। मीही आज तुमच्यासाठी अशीच सर्व रंगांनी नटलेली थंडगार थंडाई घेऊन आली आहे। थंडाई बनवताना आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा वापर करायचा आहे त्या आपण इथं पाहतो आहोत। ही बेसिक तयारी मी करून घेतली आहे। त्या थंडाई वापरताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या मी भिजवून घेतलेल्या आहेत। 2 तास आधी कोमट पाण्यात मी हे सगळे ड्रायफ्रूट भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला त्याच्यात दुधाचा जो वापर करायचा आहे ते दूध आपण त्याच्यात पहिल्यांदा उकळवून घेणार आहोत। थंडाईसाठी दूध नेहमी फुल क्रीम असं वापरावं। तुम्ही पाहू शकता अर्धा लिटर मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम एवढ्यासाठी की थंडाई आपली एकदम अशी गाढी आणि चविष्ट बनायला त्याची मदत होते। दूध आपलं व्यवस्थित उकळतंय तोपर्यंत आपल्याला थंडाईला लागणारा मसाला आपण तयार करून घेतोय। आधी भिजवून घेतल्यामुळे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही पाहू शकता असे मस्तपैकी छान फुललेत। त्यासाठी आपण आता पहिल्यांदा 7 ते 8 बदामांचा वापर केलाय। तसेच 5 ते 6 आपल्याला इथं काजूचा वापर आपण केलेला दिसतोय। तसेच 5 ते 6 आपण पिस्ता घालून घेतलेत। त्याचबरोबर 2 आपण इथं वेलदोडे भिजवून घेतलेले। तसेच अर्धा फक्त चमचा आपण बडीशोपचा वापर केलाय, कारण आपण फक्त अर्धा लिटरचीच आपल्याला थंडाई आपण पाहतोय, त्यामुळे सगळं मटेरियल आपण कमी कमी वापर केलेला आहे। अर्धा चमचा कच्ची बडीशोप आणि काळे मिरे फक्त आपण 4च वापरलेत, कारण लहान मुलं ही थंडाई आपली पिणार आहेत, त्यामुळे मिऱ्यांचा वापर मी थोडासा कमी केला आहे। तसेच अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा मगज बी आपण एकत्र भिजत घातलेलं आहे, ते आता आपण ॲड करून घेतोय। त्याचबरोबर 2 चमचे दुधात मी थोडंसं केशर भिजत घातलंय, ते पण आपण याच्यात घालून घेणार आहोत। याच्यामुळे आपल्या थंडाईचा कलर अतिशय सुंदर येणार आहे। तुम्ही पाहू शकता दूध आता आपलं व्यवस्थित उकळून रेडी आहे। त्याच्यावर जी पातळ साय आली आहे ती आपण मोडून व्यवस्थित दूध हलवून घेतलेलं आहे। ही पेस्ट तुम्ही पाहू शकता एकदम बारीक सुंदर अशी आपण त्या ड्रायफ्रूटची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता थंडाईचा मसाला तर आपला पूर्ण रेडी झाला आहे। दूध ही उकळून तयार आहे। आपण आता हे जो मसाला बारीक केलेला आहे तो 1-1 चमचा दुधात घालायचा आहे आणि दूध हलवून घ्यायचं आहे। दूध एक साईडला हलवतच तो मसाला आपल्याला ॲड करायचा आहे। काळजी घ्यायची आहे की त्याच्या गाठी होऊ नयेत। व्यवस्थित आता हा मसाला आपल्याला त्याच्यात घालून दूध हलवून घ्यायचं आहे। मसाला ॲड केल्यानंतर 2च मिनिटं फक्त आपल्याला पुन्हा एकदा दुधाला उकळी येऊ द्यायची। आता हा मसाला आपला व्यवस्थित मिक्स झालेला दिसतोय। दुधाला पण असे एकदम छान कलर आलाय आणि दूध आपलं आता एकदम असं थोडं घट्ट व्हायला चालू झालंय। त्याचबरोबर त्याच्यात मी थोडीशी साखर ॲड केली। तुम्ही खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकता। मी याच्यात साधी 1 छोटी वाटी साखर ॲड केली। मी 2 चमचे गुलकंदाचा वापर करणार आहे, त्यामुळे मी साखरेचा वापर थोडासा कमी केला आहे। माझ्याकडे एकदम फ्रेश गुलकंद आहे म्हणून मी 2 चमचे त्याच्यात गुलकंद घालून घेतला आहे। तुमच्याकडे सुद्धा गुलकंद असेल तर तुम्ही जरूर वापर करा, कारण गुलकंदाने अतिशय सुंदर चव येते। तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा किती आपला सुंदर दिसतोय ते। अशी रेसिपी तुम्ही सगळ्यांनी या होळीच्या निमित्ताने बनवून बघा। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही थंडाई आहे। आता हे दूध आपलं तयार झालंय, ते 10 ते 15 मिनिटं आपल्याला गार करून नंतरच सर्व करायचं आहे। आपली मुलं जेव्हा होळी खेळून येतील, खूप दमलेली असतील, त्यावेळेस त्यांची एनर्जी लेवल मेंटेन ठेवायला या थंडाईचा चांगला उपयोग होईल। तुम्ही पाहू शकता
आपलं दूध आता व्यवस्थित थंड झालं आहे. आता आपण ते बर्फ घालून सर्व करतोय. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा नंतर सर्व करू शकता. याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करून मुलांना देऊ शकता. लहान मोठे सगळेजण होळीला या थंडाईचा आस्वाद घेऊ शकतील. तुम्ही जरूर ही रेसिपी घरी ट्राय करा आणि सगळ्या मुलांना मोठ्यांना प्यायला द्या. जेव्हा खेळून दमून येतील तेव्हा सगळेजण हे आवडीने पितील. बघा किती आपली रेसिपी सुंदर दिसते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी जरूर बनवून बघा. थँक्यू.